अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या चॅनेलवरती स्वामींच्या नवनवीन व्हिडिओ म्हणजे नवनवीन सेवा आपल्या या चॅनेलवरती मी दररोज अपलोड करत असते. तर आज एक छान अशी सेवा, सर्वात उच्च कोटीची, सर्वात प्रभावी आणि 24 तासाच्या आत प्रचिती येणारी स्वामी महाराजांची ही प्रभावी सेवा आहे. बघा, स्वामी महाराजांची सेवा, प्रत्येक सेवा ही स्वामी महाराजांची उच्च कोटीचीच असते. तरी पण जी कोणती सेवा आपण अंतःकरणातून श्रद्धेने विश्वास ठेवून ती सेवा करतो, ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच. आणि त्याचं फळ, त्याची प्रचिती ही आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तर आज एक छान अशी सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस एक मांडी पारायण हे ऐकलंच असेल. मग एक मांडी पारायण कसं करावं, त्याची अटी काय, नियम काय, किंवा ते कधी करावं, हे सर्व काही एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर बघा, आता दत्त जयंतीच्या निमित्ताने बऱ्याचशा सेवा गुरुवारपासून चालू होणार आहेत. बऱ्याच ताई, दादा दत्त जयंतीपर्यंत या सप्ताहाकालात खूप साऱ्या सेवा करणार आहेत. मग आपणही ज्या काही सेवा शक्य होईल त्या सेवा तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला 21 दिवसाची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवसाची करू शकतात, 7 दिवसाची करू शकतात, 3 दिवसाची सुद्धा करू शकतात, किंवा 1 दिवसाची सुद्धा सेवा ही करू शकतात. ते म्हणजे एक मांडी पारायण. खूप छान आणि खूप लवकरात लवकर प्रचिती देणारी ही सेवा आहे. बघा, स्वामी महाराजांचं जर तुम्ही श्रद्धेने अंतःकरणातून जरी तुम्ही मुखात स्वामी महाराजांचं नाम घेतलं, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जरी केलं, तरी पण तुमची इच्छा ही पूर्ण होतेच. कारण ज्यांचं मन निर्मळ आहे त्याला स्वामी महाराज त्या सेवेचं फळ लवकर देतात म्हणजे देतातच. मग तुम्ही एकीकडं खूप सारी सेवा केली आणि एकीकडं जर तुमच्या हातून जर काही वाईट कर्म होत असेल किंवा कुणाचं मन दुखावत असेल तर तुम्ही कितीही सेवा केली तरी त्याचं फळ मिळत नाही. त्याच्यामुळे तुमचं अंतःकरण, तुमचं मन तुम्ही जितकं शुद्ध ठेवाल तितकी आपल्याला जे काही आपलं कष्ट करतो, जे काही आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. कारण स्वामी माऊली प्रत्यक्ष सांगतात, जो इतरांचा आदर मान सन्मान करतो, जो स्वतःच्या आधी इतरांचा विचार करतो, त्याचं स्वतः परमेश्वर विचार करत असतो आणि प्रत्येक संकटातून, अडचणीतून परमेश्वर त्याला मार्ग दाखवत असतो, त्याला बाहेर काढत असतो. त्याच्यामुळे नेहमी चांगले विचार तुमच्या मनामध्ये ठेवा इतरांबद्दल. तर बघा, आता हे एक मांडी पारायण कसं करायचं. तुम्हाला ह्या एक मांडी पारायणाची सुरुवात तुम्ही गुरुवारपासून करू शकतात, किंवा तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस करू शकतात. पण शक्यतो गुरुवारीच तुम्ही एक मांडी पारायणाला सुरुवात करायची आहे. समजा तुम्ही गुरुवारी एक मांडी पारायणाला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला बुधवारी केंद्रामध्ये जाऊन नारळ, खडीसाखर आणि फूल ठेवायचं आहे. तर हे कशासाठी ठेवायचं आहे तर आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की जे हे मी सेवा करत आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. स्वामी महाराज, तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि ही सेवा मी याच्यासाठी, ह्या इच्छेसाठी किंवा ह्या अडचणीसाठी करत आहे आणि ती निर्विघ्नपणे सेवा पूर्ण माझ्याकडून करून घ्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्हाला स्वामी महाराजांचा छान असा पंचामृताने अभिषेक करायचा आहे, दह्यादुधाने अभिषेक करायचा आहे. आणि नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा. एक तामण घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं
पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू, एक फूल घ्यायचं आहे, तुमचं नाव संपूर्ण सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि तुम्हाला नंतरची तुमची इच्छा आहे, तुम्ही हे एक मांडी पारायण किती दिवसासाठी करणार आहात, किती करणार आहात, एक मांडी पारायण एक दिवसीय करणार आहात किंवा 7 दिवसाचं करणार आहात किंवा 11 दिवसाचं करणार आहात किंवा 21 दिवसाचं करणार आहात, हे सर्व काही सांगून तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि बघा, सर्वात आधी एक मांडी पारायण करताना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला संकल्प सोडायचा झाल्यानंतर स्वामींचा छान असा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून लावा. देवघरासमोर स्वामी महाराजांसमोर तुपाचा दिवा लावा, धूप उदबत्ती लावा, सर्व घर एकदम प्रसन्न आनंदमय करा आणि आसन टाकून नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा कोणत्या करायच्यात बघा, तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, म्हणजे 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. नंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी जी असते तर त्या पोथीतील तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत. बघा, ज्यावेळेस आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो त्यावेळेस तुम्ही 7 अध्याय आत्ता वाचले, 7 अध्याय नंतर वाचले, 7 अध्याय संध्याकाळी वाचले तरी पण चालतात. पण ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त एक मांडी पारायण ज्यावेळेस करतात तर त्यावेळेस तुम्हाला ते पारायण एका बैठकीतच पूर्ण करायचं असतं. यालाच एक मांडी पारायण म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिली मांडी घालून बसता त्या पारायणाला तर त्याच मांडीवर तुम्हाला संपूर्ण 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. तुम्हाला मांडी हलवायची नाही, इकडली मांडी इकडे सुद्धा करायची नाही. ज्या वेळेस तुम्ही पहिल्या ज्या मांडीवर बसलात त्याच मांडीवर तुम्हाला शेवटपर्यंत 21 अध्याय पूर्ण होईपर्यंत, तुमचा तारक मंत्र होईपर्यंत तुम्हाला त्याच मांडीवर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यालाच एक मांडी पारायण म्हणतात. बघा, ही सेवा करताना थोडाफार त्रास होतो, पायाला मुंग्या येतात, मांड्याला मुंग्या येतात, खूप बऱ्याच ताईंना खूप त्रास पण होतो. पण तरी पण तेवढा त्रास सहन करून तुम्ही ही सेवा करत आहात तर स्वामी महाराज सर्व काही पाहत असतात. स्वामी महाराज नक्की तुम्हाला या सेवेचं फळ देतात, कारण ही सेवा खूप कठीण पण आहे, पण या सेवेचं फळ पण तुम्हाला तितकंच येईल. बघा, ज्या कोणी नवीन ताई आहेत त्यांना थोडासा त्रास होतो, पण ज्या कोणी म्हणजे सारखंच पारायण करत असतात, त्यांना सवय झालेली असते, तर त्यांना हा त्रास होत नाही. सुरुवातीला थोडाफार सेवेमुळं म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण सुरुवातीला स्वामीचरित्र सारामृत वाचतो त्यावेळेस 2-2.5 तास लागत असतात, पण ज्यावेळेस तुम्हाला सवय होऊन जाते तर 1 तासाच्या आत स्वामीचरित्र सारामृत पारायण तुमचं होऊन जातं. मग हे एका बैठकीतच तुम्हाला 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही 7 दिवसाचं पारायण करा, एक मांडी पारायण, किंवा 3 दिवसाचं करा किंवा 11 दिवसाचं करा, तुमच्या इच्छेनुसार. आणि नंतर मग एक मांडी पारायण म्हणजे 1 ते 21 अध्यायाचं पठण झाल्यानंतर मग तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. नंतर मग तुम्हाला जो काही तुमच्या घरामध्ये नैवेद्य बनवलेला आहे, म्हणजे स्वयंपाक बनवलेला आहे, तो स्वामी महाराजांना स्वयंपाक नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे. काही गोडाधोडाचा असेल, गोड जर काही तुम्ही बनवलेलं असेल तर ते ठेवा, स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे तुम्हाला तो नैवेद्य. 10-15 मिनटं ठेवायचा. नंतर मग तुम्हाला गणपतीची आरती करायची, नंतर स्वामी महाराजांची आरती करायची, नंतर गुरुदेव दत्तांची आरती करायची आणि नंतर आपल्या कुलदेवतेची आरती करायची. अशा 4 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी तो नैवेद्य खायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे एक मांडी पारायण करायचं आहे. मग हे एक मांडी पारायण तुमच्या संकल्पानुसार तुम्ही कितीही दिवसाचं करू शकतात. बघा, ज्यावेळेस हे एक मांडी पारायण तुम्ही ज्या कोणत्या इच्छेसाठी केलेलं आहे ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणार. स्वामी महाराजांची अशी कोणतीच सेवा नाही की ती तुम्ही केली आहे आणि त्याचं तुम्हाला फळ मिळलं नाही, असं नाही. कोणतीही सेवा करा, कसलीही सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणारच.
फक्त आणि फक्त आपलं अंतःकरण शुद्ध ठेवा, आपले विचार निर्मळ ठेवा. मग तुम्हाला या सेवेचं फळ मिळण्यापासून कोणीही रोखणार नाही. प्रत्यक्ष स्वामी महाराज, प्रत्यक्ष दत्त महाराज तुमच्या पदरात ते सर्व काही गोष्टी, सुख, समाधान सर्व काही टाकतील. ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांना आतुरतेने हाक माराल की किंवा मला ह्या संकटातून बाहेर काढा स्वामी महाराज, किंवा स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा, तर बघा ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तुमच्या हाकेला स्वामी महाराज धावून येतील. खूप म्हणजे खूप प्रभावी स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवा असतात. पण जर तुम्ही ही एक मांडी पारायणची सेवा तुम्ही करून पाहिली तर बघा तुम्हाला 24 तासाच्या आत या सेवेची प्रचिती येईल. इतकी प्रभावी आणि खूप म्हणजे खूप चमत्कारी ही सेवा आहे. तर आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात नक्की करा. या म्हणजे दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये, दत्त जयंतीच्या या पूर्ण 21 दिवसांमध्ये जेवढ्या कधी तुम्हाला ही सेवा करणं शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर ही सेवा चालू असताना ज्यावेळेस तुम्ही आपली कोणती तरी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी संकल्पयुक्त सेवा करत असतात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. कारण परान्न जर तुम्ही केले तर तुम्हाला बाहेरील दोष लागतात, अन्नाचे दोष लागतात आणि तुम्ही केलेली सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार नाही या अन्नाने लागलेल्या दोषामुळे. त्याच्यामुळे परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि मांसाहार देखील तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर बघा तुमची नक्कीच 24 तासाच्या आत तुमची इच्छा ही पूर्ण होणार. आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवायचे की मी ही स्वामी महाराजांची सेवा करते, स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार. 24 तासाच्या आत स्वामी महाराज या सेवेचं मला फळ देणार. बघा नक्की तुमची सेवा स्वामी महाराज स्वीकार करून घेतील. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.